अर्थसंकल्प अधिवेशनाचा समारोप झालेला आहे। नेमकं या अर्थसंकल्प अधिवेशनात काय चर्चा झाली, काय मिळालं, काय गेलं, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार विश्वजित कदम आहेत। सर, काय नेमकं या संपूर्ण अर्थसंकल्प अधिवेशनात हातात आलं? हे अर्थसंकल्प अधिवेशन हे कुठल्याही राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं आणि महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हे सर्वात मोठं योगदान देणारं हे महाराष्ट्र आपलं राज्य आहे आणि म्हणून संपूर्ण देशाचंही लक्ष महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या या अधिवेशनाकडे असतं। आपल्या संविधानाप्रमाणे, लोकशाही पद्धतीप्रमाणे सत्ताधारी पक्ष असेल आणि विरोधी पक्ष असेल, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे, महिलांचे, तरुण पिढीचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न, ते शेतीचे असतील, उद्योगाचे असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील, हे मांडण्याचं एक पवित्र मंदिर हे आपल्या महाराष्ट्राचं अधिवेशन आहे। परंतु गेल्या काही 3 आठवड्यापासून आम्ही पाहतोय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना दुर्दैवाने न्याय मिळाला नाही। छत्रपती शिवरायांचं जे अरबी समुद्रातलं स्मारक आहे त्याच्या कामकाजाचा कुठेही उल्लेख झाला नाही। अनेक गोष्टींवर बोलण्यासारखे, रोजगार उपलब्ध केला असं म्हणतायत, 15 लाख कोटीचे उद्योग आणून, पण 15 लाख कोटीचे उद्योग महाराष्ट्रातल्या ज्या इतर जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही। तिथल्या जिल्ह्यातील, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला असं आम्हाला वाटत नाही। आणि संविधानावरही सुद्धा जी चर्चा गेल्या 2 दिवसांपासून घडली, कारण 75 वर्ष आपल्या संविधानाला होते, लोकशाहीच्या संपूर्ण जगात आपल्या संविधानाचं कौतुक हे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आपल्या लोकशाही टिकवण्याकरता, लोकशाही बळकट करण्याकरता, त्याच्यावर जी चर्चा घडून आली, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे संविधानाची मूल्य पाळायची असतील तर विरोधी पक्षाला आवाज दिला पाहिजे ना। आज आम्ही बघतोय अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये जवळजवळ 80% लक्षवेधी ह्या सत्ताधारी पक्षाच्या आल्या, विरोधी पक्षाच्या केवळ 20% कदाचित आल्या असतील। आणि जे वेळ किंवा जी एक विरोधी पक्षाच्या आमदारांना, सदस्यांना बोलण्याची वेळ हवी होती, ती सुद्धा दुर्दैवाने ह्या अधिवेशनात मिळाली असं आम्हाला वाटत नाही। परंतु कुठेतरी संविधानाच्या ह्या 75 वर्षाच्या ह्याच्यात लोकशाही टिकवण्यामध्ये विरोधी पक्षाच्या आणि महाराष्ट्रातील सर्वांचा आवाज या ठिकाणी दाबण्याचाही दुर्दैवाने प्रयत्न आम्हाला पाहायला मिळाला, हे असं दिसून आलं। या सगळ्या अधिवेशनात आपण जर पाहिलं, सोलापूरकर, औरंगजेब, आवाज, हे मुद्दे खरंच महाराष्ट्राच्या गरजेचे होते का? तुम्हाला तरी वाटतंय का? की नाही, अजिबात नव्हते। खरं कारण नसताना मला असं वाटतं की सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी हे महायुतीतले काही नेते मंडळी जाणीवपूर्वक काही विषय अधिवेशनाच्या आधी उकरून काढतात, जेणेकरून मूळचे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत आणि जे ग्रामीण भागात ते प्रश्न आहेत, मग ते रस्त्याचे असतील, दळणवळणाचे असतील, बेरोजगारीचे असतील, महागाईचे असतील, अनेक जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, ह्याला पॉलिटिक्स ऑफ, ज्याला डिफ्लेक्शन असं म्हणतात, की काहीतरी उकरून काढायचं, त्याच्यावर 4-5 दिवस सत्ताधारी पक्षातल्याच आमदारांनी दंगा करायचा आणि मूळचे विषय बाजूला ठेवायचे, हे आम्हाला ह्या अधिवेशनात दुर्दैवाने पाहायला मिळालं। यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की तुम्ही जरी म्हणतात की सत्ताधारी पक्षाने आम्हाला बोलू दिलं नाही, लक्ष, पण विरोधक कमी पडलेत काय मूळ मुद्दे मांडायला? एका शिक्षकाने आत्महत्या केली, हा मुद्दा होता, सोयाबीनचा मुद्दा होता, कांद्याचा मुद्दा होता, इतर ज्या 1500 रुपये आणि 2100 रुपयाचे मुद्दे पण तुम्ही तेवढे सातत्याने लावून धरले का? कारण की तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या एजेंडामध्ये भरकटलात का, असं तुम्हाला वाटतं? नाही, अजिबात नाही। मुळात प्रश्न मी तुम्हाला सांगितलं की एक कुठेतरी स्ट्रॅटेजी दिसते की सत्ताधारा पक्षाकडे आज संख्याबळ आहे सभागृहामध्ये, आणि त्या संख्याबळाच्या बळावर ज्या पद्धतीने आज एखादा मुद्दा घेऊन ते जाणीवपूर्वक दंगा करतात, डिफ्लेक्शन करतात। आम्ही जेव्हा शेतकरीच्या मुद्द्यांवर आम्ही तिथं आपल्या भावना मांडत असतो, शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही बोलत असतो, तर जाणीवपूर्वक आमचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्ष करतं। परंतु महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्रातील लोक विधिमंडळाचं कामकाज बघतायत। मला खात्री आहे की हे जे काही चाललंय सत्ताधारी पक्षाचं, हे फार काही काळ टिकणार नाही। जे महाराष्ट्रातल्या लोकांचे, गोरगरिबांचे, तरुण पिढीचे प्रश्न आहेत, ह्याचा आवाज विधिमंडळामध्ये उठवण्याचं काम आम्ही विरोधी पक्ष म्हणून निश्चितपणे करत राहतो। शेवटचा प्रश्न आहे, सभागृहात विरोधी पक्ष नेताच देण्यात आलेला नाही, म्हणजे जाहीर करण्यात आलेला नाही, ठाकरे गटाकडून पत्रही देण्यात आलं होतं असं म्हटलं जातं, काय वाटतं? काय अपेक्षित होतं की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचं नेतेपद हे विरोधी पक्षाला मिळावं, पण जाणीवपूर्वक मी म्हणलं ना, ते सुद्धा पद देण्याची
एक मनाचा मोठेपणा सत्ताधारी पक्ष दाखवत नसेल तर मग कशासाठी संविधानाच्या आणि लोकशाहीच्या बाता हे सत्ताधारी पक्ष कळतं, ह्याच्यावरच आम्हाला खरं प्रश्न विचारायचा होता. सर, आमच्याशी बोलण्यासाठी ते होते विश्वजित कदम यांनी नेमकं या अधिवेशनात काय काय मुद्दे चर्चेला गेले या संदर्भात सर मध्य ते मांडलेले. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.